रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। वाघ हा समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही। सांगलीतला वाघ कोण हे 4 जूनला निकालानंतर कळेल, असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांना लगावलाय। सांगलीतील जनता वाघासारखी आहे आणि जयंत पाटील हे सांगलीचे खरे वाघ आहेत। त्यांची डरकाळी ही वाघाची आहे। असले वाघ सांभाळले पाहिजेत। उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे वाघ असले तरी आम्ही सांगलीतील वाघ आहोत, असं विधान कदम यांनी केलं होतं। त्यावर राऊतांनी हे भाष्य केले। सांगलीमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। संजय राऊत पुढे म्हणाले, सांगलीत वसंतदादा पाटील हा वाघ आम्ही पाहिलेला आहे। बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे आम्ही पाहिलेत। वाघाची रचना आणि वाघाचा स्वभाव वेगळा असतो। विश्वजित कदम नक्कीच वाघ असतील, पण ते वाघ आहेत की नाहीत हे 4 जूनला कळेल। सांगलीतील जनता वाघासारखी आहे आणि जयंत पाटील हे सांगलीचे खरे वाघ आहेत। त्यांची डरकाळी ही वाघाची असते। असले वाघ सांभाळले पाहिजेत, असंही संजय राऊतांनी सांगितलं। दरम्यान सध्याचे नेते सगळेच व्हिलन आहेत, तर त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, अशी टीका राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे। पूर्वीच्या काळातले हिंदी सिनेमातील व्हिलन पाहिले असतील, त्या सगळ्यांना एकत्र केलं तर जो व्हिलन तयार होतो त्याचं नाव देवेंद्र फडणवीस असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना बंद का पडला? टेंभू योजनेचं काम 1998 ते 2014 या कालावधीत का रखडले, याचे उत्तर शरद पवार यांनी द्यावे, असे सांगत या योजनेसाठी गेल्या 10 वर्षात 2909 कोटी रुपये मोदी सरकारने आणि राज्य सरकारने दिले। त्यामुळे 2 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असे सांगत तुम्ही केंद्रात कृषी मंत्री असताना पश्चिम महाराष्ट्रातील सहकार का मोडकळीस आला, असा खाडा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना विचारलाय। महायुतीची महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते। यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रामदास आठवले, भागवत कराड, सुरेश खाडे, संजय काका पाटील, श्वेता महाले, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र अण्णा देशमुख, सदाशिवराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले, विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी उमेदवार कोण आहे? शरद पवार, ममता बॅनर्जी, MK स्टॅलिन, उद्धव ठाकरे, कोण पंतप्रधान होणार आहे, असा सवाल करत इंडिया आघाडीतील एक जण जाहीरपणे प्रत्येक वर्षाला एक पंतप्रधान करण्याची भाषा करीत आहे। हे तुम्हाला मान्य आहे का, असा परखड सवाल मंत्री अमित शहा यांनी उपस्थित केलाय। एकीकडे 23 वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहिल्यानंतर 25 पैशाचाही भ्रष्टाचार आरोप नसणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी आघाडी असल्याची बोचरी टीका मंत्री शहा यांनी केली आहे। संजय काका पाटील यांनी 10 वर्ष खासदारकी भोगली, खांद्यावर हात टाकून जनतेचा खिसा कापला, राजा राजा म्हणत जनतेचा बाजा वाजवला, अशी घणाघाती टीका अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केली आहे। सांगलीचा खासदार कसा असावा हे संसदेत दाखवून देईन, असा विश्वासही त्यांनी जनतेला दिलाय। पलूस तालुक्यातील सावंतपूर, नागराळे, बुर्ली, घोगाव, धयारी, तुपारी, पुंदी, बांबवडे, पलूस आदी या ठिकाणी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा सभा घेण्यात आल्या। यावेळी ते बोलत होते। विशाल पाटील म्हणाले, भाजपाच्या सरकारला शेतकरी, तरुण, व्यापारी, महिला कंटाळले आहेत। ईडी, CBIच्या दहशतीखाली असल्याने जनता, नेते भाजपा विरोधात बोलत नव्हते। मतदानातून भाजपा विरोधात राग काढण्याचा निर्धार जनतेने केलाय। सेटलमेंट करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव होता। कदम दादा घराण्यात काही वर्षापूर्वी वाद होता, पण आम्ही शरीर मनाने एकत्र आलो, पण आमच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आलं। मन एक झाले, पण शरीर एक येण्यास अडचण झाली। आम्ही एकत्र सभेला जावे अशी इच्छा होती। सांगली जिल्ह्याचे नेतृत्व राज्यावर राज्य करेल, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची गादी सांगलीला मिळेल, या भीतीने काहींनी खोडा घातल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। विशाल पाटील म्हणाले, भाजपचा B टीम असल्याचा आरोप संजय राऊत माझ्यावर करत आहेत। त्यांचा आरोपावर लोक हसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळ जवळील सगरे मळा येथे रात्री 2-2:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झाले। त्यामुळे कवठेमंकाळ शहरातील नागरिक वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागाने तातडीने कारवाई करण्याची आग्रही मागणी नागरिक वर्गातून केली जाते। आप्पा सगरे यांच्या आगळगाव रस्त्यानजीक असलेल्या शेतात माती भराव करण्याचं काम सुरू आहे। माती भरण्यासाठी JCB आणि डंपर काम करत होते। रात्रीच्या सुमारास
दोडमिसे यांच्या मशीन आणि डंपर चालक पुजारी याच जुन्या आगळगाव रस्त्यावर बिबट्या निवांत विश्रांती घेत असल्याचं दिसून आलं। बिबट्याचं दर्शन होताच चालक पुजारी यांनी वाहनाच्या काचा आणि दरवाजा बंद करून घेतला। वाहनांच्या प्रकाशात डांबरी रस्त्यावर विसावलेल्या बिबट्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला। चालक पुजारी यांनी मालक दोडमिसे यांना बिबट्या असल्याची माहिती दिली। मालक दोडमिसे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली। कवठेमहांकाळ शहरात पहिल्यांदाच बिबट्याचं दर्शन झाले। शहरातील आणि आसपासच्या गावातील नागरिक वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झाले। अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने पलायन केलं असावं। आज सकाळी वन विभागाचे अधिकारी राजेंद्र नाईक आणि दादासाहेब बजबळे यांनी वस्ती भागात फिरून सर्वत्र पाहणी केली, परंतु बिबट्या हा दिसून आला नाहीये। विट्याचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त देवाची छबिना आणि पालख्यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली आहे। या मिरवणुकीवेळी नाथबाबाच्या नावानं चांगभलच्या गजराने, गुलालाच्या मुक्त उधळणीने आणि नयनरम्य शोभेच्या दारूच्या आतिषबाजीने देशभरात सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या विट्याचा आसमंत उजळून निघाला। शोभेचं दारूकाम पाहण्यासाठी लाखो भाविक आवर्जून उपस्थित होते। ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास श्रींचा छबिना व ग्रामदैवत श्री भैरवनाथ, रेवणसिद्ध, म्हसवडसिद्ध, भैरोबा या 4 देवांच्या पालखींच्या मिरवणुकीस मानकरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली। मिरवणुकीच्या अग्रभागी गणेश हत्ती, घोडे, बँड पथक आणि पारंपरिक वाद्य पथके सहभागी झाले होते। यावेळी युवकांनी बँड पथकाच्या आणि पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर ताल धरला होता। गुलालाची मुक्त उधळण आणि नाथबाबाच्या नावानं चांगभल्याचा जयघोष करत उभी पेठ, जुनी दगडी पाण्याच्या टाकीमार्गे ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल 1.5 तास शोभेचं दारूकाम झालं। यावेळी अनेक नामांकित फायर वर्कर्सनी नयनरम्य आतिषबाजीच्या कलाकृतींचं सादर केलं। यामध्ये नागदेवता, उगवता सूर्य, तोफ, सुरूचे झाड, धबधबा, सन व्हील, कारंजा, दांडपट्टा, हेलिकॉप्टर अशा एकापेक्षा एक सुंदर आणि नयनरम्य आतिषबाजीच्या कलाकृतींची आतिषबाजी झाली। नयनरम्य शोभेच्या दारूच्या आतिषबाजीने विट्याचा आसमंत उजळून निघाला होता। ही आतिषबाजी पाहण्यासाठी महिलांसह लाखो भाविक उपस्थित होते। सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचलाय। जाहीर प्रचारासाठी आता केवळ 2च दिवस उरले, त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ लागली आहे। तुल्यबळ तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे। शेवटच्या 2 दिवसात प्रचारासाठी सांगलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सांगलीत येणार आहेत। सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही उमेदवारी जाहीर करण्यापासूनच गाजत आहे। महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना गटात सांगलीची जागा रस्सीखेच झाली होती। अखेर शिवसेना गटाने बाजी मारली आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडणूक रिंगणात उभे राहिले। सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, बहुजन पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह 20 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। पण सांगलीची निवडणूक ही महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या तिरंगी होतीये। मतदारसंघात येत असलेल्या सांगली, मिरज, पलूस, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी आणि जत विधानसभा मतदारसंघात गेल्या 10 दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू आहे। सांगली माधवनगर रस्त्यावरील चिंतामण नगर उड्डाणपुलाचं काम संथ गतीने सुरू आहे। जून महिन्यात सुरू करण्यात आलेलं काम 7 महिन्यात पूर्ण करण्याची अट होती, मात्र 10 महिने झाले तरी अद्याप काम पूर्णत्वाकडे नाही। जानेवारी महिन्यात पालकमंत्री आणि खासदारांनी मध्यस्थी केली होती। एप्रिल अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याची ग्वाही ठेकेदारांनी दिली होती, मात्र मे उजाडला तरी अद्याप पुलाचं काम पूर्ण झालं नाही, त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। मिरज पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचं काम रेल्वे विभागाने हाती घेतले, त्यानुसार अरुंद पुलाचे रुंदीकरण केलं जात आहे। चिंतामणी नगर येथील उड्डाणपूल जून महिन्यात पाडण्यात आलाय, त्यानुसार या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। या मार्गावरून वाहतूक बंद असल्याने पर्यायी संजयनगर व जुना पुतगाव रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली होती, मात्र जुना पुतगाव रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने या ठिकाणी केवळ दुचाकी आणि रिक्षासाठी रस्ता खुला आहे, तर 4 चाकी आणि अवजड वाहनांसाठी कर्नाळ रस्ता व संजयनगर मार्गे वाहतूक सुरू आहे, त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आज सांगली शहरातून सायकल रॅली काढून मतदार जागृती करण्यात आली आहे। विश्रामबाग चौक येथून सुरू करण्यात आलेल्या या सायकल रॅलीस जिल्हास्तरीय स्वीप समितीचे नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला। दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगली बस स्थानकात जाऊन बसमध्ये बसलेल्या प्रवाशांशी संवाद साधत त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं।
जिल्हा प्रशासन आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदार जागृतीसाठी काढण्यात आलेली ही सायकल रॅली विश्रामबाग चौकातून 100 फुटी रोड, कोल्हापूर रोड, एसटी स्टँड, मारुती चौक, हरभट रोड, टिळक चौक, गणपती मंदिर, पटेल चौक, राजवाडा चौक, स्टेशन रोड मार्गे जाऊन शिवाजी स्टेडियम येथे सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला आहे. सुभाषनगर येथे राहणारे किरण उत्तम मगर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून घरातील सोन्या चांदीच्या दागिने असं एकूण 4,42,000चा मुद्देमाल चोरून पलायन केलंय. किरण मगर यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झालाय. किरण मगर हे सुभाषनगर येथे राहतात. नेहमीप्रमाणे कुटुंबीय जेवण करून झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी राहत्या घराच्या जाळी कट करून जाळीतून दरवाजाची लावलेली कडी कशाने तरी कट करून रूममध्ये प्रवेश करून कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, चैन, बदाम, मिनी मंगळसूत्र, कानातील टॉप्स, झुमके, अंगठ्या, पैंजण असा एकूण 4,42,000चा मुद्देमाल चोरून पलायन केले. पहाटेच्या वेळी किरण मगर यांच्या आईला जाग आली तेव्हा त्यांनी हा चोरीचा प्रकार पाहिला. त्यांनी सर्वांना उठवले. किरण मगर यांनी लगेच मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी येऊन परिसराची पाहणी करून गेले. तसेच चोरी पद्धत यावरून चोरीचा तपास करत आहेत. मिरज ग्रामीण पोलिसात मगर यांनी फिर्याद दिली असून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.